नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे अक्ष ड्रीम्स प्रोडक्शनमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही एक नवीन व्लॉग बनवतो आहे, तो म्हणजे नालासोपारा ही किल्ल्यांची नगरी आहे. हो, हे ऐकतात तुम्ही, ते खरं आहे. कारण आज आपण नालासोपाऱ्यातील अनेक कलाकृती बघणार आहे, ती किल्ल्या रूपात सादर केली आहे अनेक मंडळांनी, अनेक सोसायटींनी. सो आपण ती आज अनुभवायची आहे, पाहायची आहे. वेगवेगळी बालकलाकारांची कलाकृती आपल्याला पाहायची आहे. सो आपण आता चाललो आहोत नालासोपारा गाव, म्हणजे सोपारा गावात समेपाडा हे एक ठिकाण आहे. तिकडे अनेक ठिकाणी किल्ले कलाकृती बनवले आहेत. सो आपण आज ते पाहायला जाणार आहे. सो चला मित्रांनो, निघूया. मुरुड जंजिरा. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे आणि चारी बाजूनी अरबी समुद्राने घेरलेला आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीकच 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. असा हा मुरुड जंजिरा. सिंहगड. सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचाही समावेश होता. सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे यांनी त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले अशी आख्यायिका आहे. परंतु सिंहगड हे नाव त्या आधीपासूनच आहे असल्याचेही आढळते. पद्मदुर्ग. मुरुडच्या सागर किनाऱ्यावरून पश्चिमेला समुद्रात एक किल्ला दिसतो, तोच पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला. शिवरायांच्या शब्दात सांगायचे तर पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या म्हणजे जंजिराच्या उरावरी दुसरी राजापुरी केली आहे. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पद्मदुर्ग स्वराज्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689 मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. पद्मदुर्ग किल्ला हा 1675 मध्ये शिवाजी महाराजांनी बांधला होता. ह्या किल्ल्याचे 2 भाग आहेत, एक बाले किल्ला आणि दुसरा पडतो. या किल्ल्याला 2 दरवाजे आहेत, एक आहे मुख्य दरवाजा आणि दुसरा आहे दर्या दरवाजा. मुख्य दरवाजाच्या समोर जो एक मोठा बुरुज आहे, तो मोठा बुरुजाच्या वरचा भाग कमळाच्या
पाकळ्यांचा आकाराचा आहे आणि कमळाला संस्कृतमध्ये पद्म म्हणतात, म्हणून शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला पद्म किल्ला म्हटलं. बरोबर, छान छान. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. खरंच खूप छान छान किल्ला बनवलाय आणि मुलांचा उत्साह तर खरंच खूप छान आहे आणि तुम्ही इन्फॉर्मेशन खरंच खूप छान दिली. असेच पुढे जावा. सर्वांना ऑल द बेस्ट. कीप इट अप. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी. जय शिवाजी. कुलाबा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंपासून आपल्या स्वराज्याचे रक्षण व्हावे याकरिता त्यांनी सागरी किल्ल्यांची दुरुस्ती केली होती. त्या सागरी किल्ल्यांपैकी अलिबाग येथील कुलाबा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्गाचे महत्त्व लक्षात घेऊन इसवी सन 1680 साली कुलाबा किल्ल्याची उभारणी केली होती. किल्ला समुद्रकिनारी असल्याने सागराला येत असलेल्या भरतीमुळे सागराच्या लाटा प्रचंड उसळतात. सागराच्या लाटा उसळत असल्या तरी सागराचे पाणी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे 15 फुटापर्यंत आत येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर औरंगजेबाने स्वराज्यावर वारंवार आक्रमणे केली. यामध्ये रामशेजगडाचे नाव देखील सामील होते. गड जिंकण्यासाठी त्याने आपला कर्तबगार सरदार शहाबुद्दीन खानला पाठवले. मुघलांच्या हजारोंच्या सैन्याला मात्र काही शेकडो मावळ्यांनी शह दिल्याचे इतिहासात नमूद आहे. छत्रपती संभाजीराजेंनी महाराजांच्या पाठीशी हा किल्ला मोठ्या शिताफीने लढवला. जवळपास 6-6.5 वर्ष चाललेल्या या दीर्घ लढ्यात मुघलांनी हत्ती, घोडे व तुफानीशी सर्व ताकदीने हल्ला चढवला, परंतु त्यांना यश काही हाती लागत नव्हते. दुर्भाग्याने गडाचा किल्लेदार मुघलांना फितूर होऊन हा गड मुघलांच्या ताब्यात गेला, असे इतिहासात नमूद आहे. सिंधुदुर्ग किल्ला. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला, ज्या कुरटे खडकावर 3 शतके उभा आहे, तो शुद्ध काळा कबिन्न खडक मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात या किल्ल्याचे फार महत्त्व होते. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. हे मंदिर आहे शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम महाराज यांनी 1695 मध्ये बांधले होते. जंजिरा. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. जंजिराचे सिद्धी हे मूळचे अबिसिनियामधील असून हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही.
इसवी सन 1617 ते इसवी सन 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला. तिकोना किल्ला 1585 मध्ये मलिक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इसवी सन पुढे 11 जून 1665 साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती. उंदेरी किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने उभा असणाऱ्या खांदेरी उंदेरीचे वैशिष्ट्य म्हणजे मजबूत तटबंदी. उंदेरीवर असणाऱ्या 15-16 तुफा खांदेरीपासून 3 किमीवर असलेला उंदेरी किल्ला 1630 मध्ये मोगल साम्राज्यात गेला. त्यानंतर तो मराठा व इंग्रजांच्या ताब्यात होता. प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहादुरीचा आणि त्यांनी केलेल्या पराक्रमांचा साक्षीदार आहे. याच किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि अफजल खानमध्ये लढाई झाली होती. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1000 मीटर उंच बांधला. या किल्ल्याची उंची 3556 फूट इतकी आहे. जावळीखोरे स्वराज्यात आल्यानंतर महाराजांनी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना इसवी सन 1656 मध्ये हा गड बांधून घेण्याची आज्ञा दिली. प्रतापगडावर छत्रपती शिवरायांनी स्वतः बांधून घेतलेले पुरातन शिवमंदिर आहे. किल्ल्याचे खोदकाम करताना हे शिवलिंग सापडल्याचे सांगितले जाते. शिवरायांचा किल्ला हा किल्ला मी काल्पनिक स्वरूपात निर्माण केला. म्हणजे एक प्रकारे बालगोपाळांना घेऊन त्यांची कलाकृती सादर करण्यासाठी आम्ही हा शिवरायांचा किल्ला बनवला. तर मित्रांनो, असा हा आमचा शिवरायांचा किल्ला तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही आम्हाला सांगा. आणि आमचे हे सर्व जे बाळगोपालांनी वेगवेगळ्या प्रकारे मंडळांनी जी कलाकृती सादर केली आहे किल्ल्या स्वरूपात, ती तुम्हाला कशी वाटली हे नक्की तुम्ही आम्हाला सांगा.
तर फायनली मित्रांनो आता आपण सगळे किल्ले गड किल्ले आपण फिरलो आहेत नालासोपाऱ्यातील. तर आपला हा व्लॉग आपण आता इथेच संपूया आणि लवकरच भेटूया. या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या